दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे 1400 थकबाकीदार भाग भांडवलदारांचे शेअर्स अपूर्ण असल्याने संचालक मंडळाने हे शेअर्स आपल्या मर्जीतील लोकांना देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप सहकार नेते सुरेश टोकळे यांनी केलाय। यांनी कादव्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असून हे शेअर्स कादवाला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने दिले जावेत असे आवाहन त्यांनी झालेल्या आज पत्रकार परिषदेत केले। कादवा सहकारी साखर कारखान्याच्या जी काही 23-24 ची सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये जे 2000च्या आतील थकीत शेअर्स धारक होते त्या संदर्भातला जो काही विषय होता त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषदेत घेत आहोत। त्यामध्ये जे 2000च्या आतले जे सभासद होते त्यांना कारखान्याने नोटिशीद्वारे 15 जानेवारीची ही शेवट पैसे भरण्याची मुदत दिली होती। तर ती संपल्यानंतर जे काही शेअर्स त्यांच्या हिश्श्याचे 1400 शेअर्स होते हे आपल्या मर्जीतील लोकांना किंवा ते काही बिगर उत्पादक असतील हे असतील अशा लोकांना संचालक मंडळ हे शेअर्सचं वाटप करून राहिले हे अतिशय चुकीचं आहे व हे कारखान्याला अतिशय घातक म्हणून आपल्याला संबोधावं लागेल। म्हणून याकरता आपल्या या मीडियाच्याद्वारे मी सर्व ऊस उत्पादक सभासदांना जे बिगर सभासद असतील त्यांनी त्वरित कारखान्याकडे अर्ज करून त्याचे कारखान्याचे सभासदत्व करण्याची त्याच्याकडे मागणी करावी अशी मी आपणा सर्व विनंती करतो। यावेळी ऊस उत्पादक शेतकरी सचिन बर्डे यांनी सांगितले की थकबाकीदार भाग भांडवलदारांचा मुद्दा कादवाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता। सभासदांनी त्यावर विरोध नोंदवून थकीत रक्कम भरून संबंधित शेअर धारकांच्या नावेच ठेवावेत अशी मागणीही केली होती। मात्र संचालक मंडळाने या विषयाला मंजुरी देऊन पुढील निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। इतिवृत्ताची प्रत मिळण्यात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचाही आरोप यावेळी बर्डे यांनी केलाय। आज सुद्धा साधारण 4000 लोकांच्या आसपास संख्या आहे का जी मंडळी ऊस देते वर्षानुवर्ष गेल्या अनेक वर्ष, पण ते लोक सभासद होऊ शकले नाही। म्हणून आमचा प्रयत्न हाच आहे का जी मंडळी ऊस देते तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, कोणाचा कार्यकर्ता आहे हा भाग न पाहता तो शेतकरी ऊस देतोय ना तो या कारखान्याचा प्रामाणिकपणे सभासद झाला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि तो जर या संचालक मंडळाने केला नाही, जर चुकीचं शेअर्स वाटप झालं तर आम्ही मगा सांगितल्याप्रमाणे की आम्ही लोकशाही मार्गाने अनेक प्रकारची जी आंदोलन आहे ती आम्ही 100% करू। म्हणून आमचा कारखान्याच्या संचालक मंडळाला एवढीच विनंती की आपण शेअर्स विक्री करताना त्या शेतकरी म्हणून जो ऊस देतो म्हणून त्याचा विचार करा आणि अशाच लोकांना शेअर्स द्या, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या परिणामांना सामोरे जावं लागेल असा इशारा मी तुम्हाला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो। आता कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे शेअर्स मिळणार का, ही संचालकांच्या आवडत्या त्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार हे संचालक मंडळ जाणे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।